नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात गीतेतून प्रेरणा आणि आज आपण भगवद्गीतेतील अध्याय 1 श्लोक 3 हे बघणार आहोत. अत्यंत खोल इतिहास, गूढ अर्थ आणि आपल्या जीवनातील उपयोगासह समजून घेणार आहोत. हा श्लोक फक्त युद्धभूमीचं वर्णन नाही, तर दुर्योधनाच्या मनातील भीती, अहंकार आणि राजकीय खेळी यांचं वास्तव दर्शन आहे. सुरू करूया. पश्चेतः पाण्डुपुत्राणामाचार्य महती चमू व्यूढः द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. कुरुक्षेत्राची ती पवित्र भूमी, जिथे युगानुयुगे ऋषीमुनींनी तपस्या केली, जिथे राजा भरताने धर्माचा पाया रचला आणि जिथे आज 2 महाबलशाली सेनांचा संघर्ष सुरू होणार आहे. युद्ध सुरू होण्याच्या आधी दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक सज्ज उभे आहेत, ध्वज फडफडवत आहेत, शंखनाद दुमदुमतोय आणि आकाशात धूळ उडाली आहे. अशा या भीषण वातावरणात दुर्योधन चिंतेने पण गर्वाच्या मुखवट्यासह द्रोणाचार्यांजवळ येतो. दुर्योधन आतून घाबरलाय. त्याला दिसतंय पांडवांची सेना अगदी शिस्तबद्ध, प्रत्येक योद्धा उत्साहाने भरलेला आणि त्याची सेना मांडलेली आहे दृष्टद्युम्नच्या नेतृत्वाखाली. आणि हा दृष्टद्युम्न कोण आहे? तो आहे द्रोणाचार्यांचाच विद्यार्थी, ज्याचा जन्मच द्रोणांना मारण्यासाठी झाला होता. तरी सुद्धा द्रोणांनी त्याला संपूर्ण शस्त्रविद्या शिकवली. आज तोच दृष्टद्युम्न पांडवांचे नेतृत्व करतोय. हे दृश्य दुर्योधनाची भीती वाढवते. म्हणूनच तो द्रोणांना म्हणतो, आचार्य पहा, पांडवांची ही विशाल सेना किती व्यवस्थित उभी आहे आणि ती सज्ज केली आहे तुमच्याच शिष्याने दृष्टद्युम्नने. तोही अत्यंत बुद्धिमान आहे. हे साधं वाक्य नाही, यात त्याची भीती, दडपण, टोमणा सगळंच आहे. आणि द्रोणांची निष्ठा तपासण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्योधन जणू म्हणतोय, आचार्य, आज तुमचा शिष्य आमच्या विरोधात उभा आहे. आज मला पाहायला आवडेल तुम्ही कोणासाठी लढणार. आपल्या आयुष्यातही समस्या अशाच मोठ्या वाटतात, जवळजवळ अजेय. पण गीता सांगते, घाबरवणारी ही समस्या नसते, आपली भीती घाबरवणारी असते. दुर्योधनाला त्रास होत होता की द्रोणांचे ज्ञान आज शत्रू पक्षाला फायद्याचे ठरत आहे. आपणही अनेकदा इतरांच्या यशाने अस्वस्थ होतो. तुलना, हेवा, कमीपणा हे सर्व मनातील दुर्योधनच आहेत. पांडवांची सेना कमी असूनही व्यवस्थित होती. नेतृत्व योग्य होतं. नेतृत्व योग्य असेल तर यश नक्कीच मिळतं. आजही तुमचे निर्णय, तुमचे मार्गदर्शक, तुमचे मूल्य हेच तुमच्या यशाचे सेनापती आहेत. दुर्योधनाचे सर्व निर्णय अहंकारातून होत होते. आपणही जेव्हा असुरक्षित होतो तेव्हा चुकीचे निर्णय घेतो. समस्यांना अगदी व्यवस्थित मांडलं तर त्या व्यवस्थित हाताळताही येतात. तुमचं यश हे तुमच्या मेहनतीवर ठरलेलं असतं. ज्ञान योग्य ठिकाणी वापरलं तर यश नक्कीच पदरी पडतं. मन मजबूत असेल तर सर्व काही शक्य आहे. तर मित्रांनो, हा होता भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 3, त्याचा इतिहास, भावार्थ आणि जीवनातील गूढ संदेश. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया श्लोक 4 घेऊन. जय श्रीकृष्ण.